हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही घाणा भरणं आणि हळदीचा कार्यक्रम बघितला असेल. लगेचच ग्रहमकाला सुद्धा सुरुवात झाली आहे. गणेश पूजन आणि घरच्या देवाला नमस्कार करून पुढच्या ग्रहमकाच्या विधींना सुरुवात केली आहे. मुंज म्हणजे व्रतबंध सोहळा. पूर्वीच्या काळी मुलाचे कुमाराचे शिक्षणाचे म्हणजेच वेद अध्ययनाचे वय झाले की तो शिकण्यासाठी आपल्या घरापासून आई वडिलांपासून गुरुकडे लांब जात असे. त्याआधी कुमारावर हे काही संस्कार केले जात असत. थोडक्यात काय, एक आयुष्य संपवून दुसऱ्या नवीन आयुष्याची सुरुवात, ज्याला दुसरा जन्म असे सुद्धा समजले जाते आणि म्हणून मुंज झालेल्या व्यक्तीला द्विज म्हणतात. ग्रहमक या विधीमध्ये आपल्या या मंगल कार्याला नवग्रहांचे देवदेवतांचे शुभ आशीर्वाद मिळावे आणि प्रतिकात्मक रूपात सर्व देवदेवतांना कार्याला उपस्थित राहावे असा उद्देश असतो. देवदेवतांमध्ये आपल्या या घरातील देवांबरोबरच इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, कुलदैवत, वरुण देवता, नवग्रह, अग्निदेवता या सगळ्यांची पूजा केली जाते. ह्याबरोबरच त्या मुलाने घरातील सर्व थोरा मोठ्यांचे आशीर्वाद सुद्धा घ्यायचे असतात. तसं बघायला गेलं तर लग्न सोहळा आणि मुंज सोहळा याचे जे विधी असतात ते सगळे सेम असतात. जसं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही सकाळी घाणा भरला आणि हळद लावली. लग्नात सुद्धा आपण घाणा भरतो आणि हळद लावतो आणि त्यानंतर ग्रहमक असतं. तर इथे सुद्धा आता ग्रहमक सुरू झालंय. म्हणायचं शांत मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव अतिथिदेवो भव. दक्षिणेन पाणिना स्वर्णपूर्णच्या अशेषसत्तु महेश्वरी उमामातर प्रियता वशिष्ठ पुरगा ऋषी गणा प्रियताम अरुंधती पुरगा एक पत्न्या प्रियताम ऋषी भवति सत्यासमितामितद्रौ शिवं वेदा अमुञ्चलोकमिदमूढ सर्वं कारयन्ति प्रज्ञकसकर्मणः श्रीरश्मी देवो गोत्राभिवृद्धिरस्तु कर्मांग देवता विश्वे देवा सभासद. दोन्ही कलश बाहेर काढून घ्यायचे, सरळ करायचे, दोन्ही कलश एकमेकाला लावायचे, कलश लावून हा एकमेकाला लावायचे. ओम वास्तुष्पदे प्रतिजान्य वास्तुष्पदे प्रतिजान्य नवले दिगत्वा नुको विरश्वे पादस अस्मिसदानः ओम अमी वाहवातो जागेवर ठेवून डाव्या हाताचा मुठभर निगंधित गणपत्याः समुद्रातटे पापनासदाय सूर्यमन्ते वैश्वानो यात्वग्नि प्रविशति नमः. आवाहयामि ओम मेधाय नमः. मेधाम आवाहयामि. ओम सावित्री नमः. सावित्रीम आवाहयामि. ओम विजयाय नमः. विजयम आवाहयामि. ओम जयाय नमः. जयम आवाहयामि. नमः. तुष्टिम आवाहयामि. ओम तुष्ट्ये नमः. तुष्टिम आवाहयामि. ओम प्रसवा महालक्ष्मी सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि. पूर्वं बिल्वपत्रं समर्पयामि. ओम प्राणायामि पुनः. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. निहासरते शिखरि शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते मधु मधुरे मधु कैटभ गंजिनी कैटभ भंजिनी रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनी. ओम मैत्राय मैत्राम आवाहयामि. नमस्कार कर राजेला. नमस्कार करायचा. असं नाही, असं नाही, दोन्ही हाताने बसून असा नमस्कार असं कर. स्टूलवर साईडला एका आई छोटं स्टूल घ्या आपलं ते. इकडे हात जोडायचे वर सारखं थोडंसं अजून डोक्यात येत असं. ह्या सगळ्या देवदेवतांच्या पूजा झाल्यानंतर त्यांना आपल्या या शुभ कार्याचे आमंत्रण दिल्यानंतर होम केला जातो. होम झाल्यानंतर अग्निदेवतेला सुद्धा आमंत्रण आणि तिची पूजा केली जाते.
जसं तुम्ही बघितलं असेल, ग्रहमकाला सुरुवात झाली आहे. ग्रहमकामधील पूजेचे विधी झालेत, होम हवनसुद्धा झालं आहे आणि होम हवन झाल्यानंतर त्या अग्निदेवतेची पूजा केली जाते, प्रार्थना केली जाते. ते विधी आत्ता सुरू आहेत आणि त्यानंतर नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे सगळ्या देवांना. जेवायच्या पंक्ती मांडायच्या आहेत. नैवेद्यासाठी आम्ही काय काय केलं आहे, जेवणाचा मेनू काय काय आहे, हे सगळंच मी तुम्हाला दाखवणार आहे. पण ग्रहमक मला वाटतं एक 10-15 मिनिटांनी संपेलच. ह्या सगळ्यात पारंपरिक विधी, पद्धती, कार्यक्रम हे तर असतंच, पण त्याचबरोबर आपल्या हल्लीच्या या धकाधकीच्या जीवनात अशा फॅमिली फंक्शनमुळे आपल्या नातेवाईकांशी भेटीगाठी, गप्पा गोष्टी अगदी मनमोकळेपणाने होतात आणि त्यामुळे या फॅमिली फंक्शन्सचे महत्त्व हल्लीच्या या जगात अधिक वाढलं आहे असं मी म्हणेन. कारण पूर्वीसारखं हल्ली आपल्या माणसांशी भेटीगाठी, गप्पा गोष्टी, येणं जाणं हे खूप कमी झालंय. प्रत्येकजण आपापल्या कामांमध्ये हरवून गेलाय, तितकासा वेळ पण नसतो आणि मग ही अशी फॅमिली फंक्शनच ह्या सगळ्यासाठी निमित्त ठरतात. ग्रहमकाचे सगळे विधी झालेत आणि जसं मी मगाशी म्हटलं की पहिले घरातल्या देवांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो. तर नम्रता वहिनी तो नैवेद्य वाढतीये. तिने काय काय केलंय हे आपण बघूया. तर जो नैवेद्य दाखवायचा आहे तो सकाळीच इथे मालूमावशीने घरी केलेला आहे आणि बाकीची जी जेवणाची तयारी आहे किंवा जेवणाचा जो मेनू आहे त्याची आम्ही ऑर्डर दिली होती आणि ते सगळं जेवणसुद्धा आलं आहे. पण आधी आम्ही देवाला नैवेद्य दाखवणार आहोत आणि मग आमच्या जेवणाच्या पंक्ती मांडणार आहोत. काय करताय तुम्ही तिघं? आमच्या घरी माझ्या नातवाचा गंधर्वच्या मुंजीचा कार्यक्रम, ग्रहमकाचा कार्यक्रम होता. तो सगळा सोहळा संपन्न झालेला आहे आणि आता आम्ही घरच्या देवाला नैवेद्य दाखवतो. आणि नैवेद्यामध्ये वरण भात, पोळी, गोड म्हणून गुलाबजामुन, चटणी, लोणचं, लिंबू आणि बटाट्याची भाजी असा नैवेद्य आपण आपल्या देवाला आज दाखवतो. देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर लगेचच आम्ही आमच्या सुद्धा पंक्ती मांडायला घेतल्या. खरं तर ग्रहमकाच्या दिवशी जे जेवण असतं त्याला घरातील केळवण असे म्हणतात. ज्याची मुंज आहे त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घातले जातात. मस्त जेवण झालंय आणि जेवणानंतर आता सगळं नीट आवरून ठेवतो आणि जेवण आता हे सगळं आवरून झाल्यानंतर आज सगळे मिळून बसून आम्ही एकत्र व्लॉग बघणार आहोत. आपण छान पहिले सगळं आवरून घेतो. अरे पायाने स्वतःचा बॅलन्स करायचा, पडला नाही. मुंबईमध्ये काय छोले भटुरे, तुला वडापाव, तुला काय खायचं? पिझ्झा. चालेल. आणि मला जसं मगाशी सांगितलं की आम्ही सगळे मिळून आज व्लॉग बघणार आहोत, तर सगळेजण इथे व्लॉग बघायला बसले. आता इथे मागे तुम्ही बघू शकता आहेर देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. ज्या दिवशी आपल्याकडे ग्रहमक असतं तेव्हा घरच्यांच्या सगळ्यांचा आहेर केला जातो. सो तोच कार्यक्रम आता इथे मागे चालू आहे.
अशा प्रकारे ग्रहमकाचा कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन मस्त मजेत स्पेंड केला आणि आता चौथ्या मांडवी म्हणजे 26 एप्रिलला आहे गंधर्वची मुंज, जी आपण आपल्या पुढच्या व्लॉग मध्ये बघणार आहोत. सी यू अगेन.